मित्रांनो यानंतरचा शुभ सन्मान असेल जर आपण पाहिलं तर त्या कलाकाराच्या कलेविषयी जर आपण पाहिलं किंवा त्या कलाकाराच्या चेहऱ्याकडे जर आपण पाहिलं तर त्या दिवशीचा त्याचा नृत्य आविष्कार पाहिला तो कलाकार अक्षरशः एखाद्या मुलीलाही लाजवेल असा तो कलाकार आपण पाहत होतो। तो कलाकार जर आपण पाहिला तर अविनाश भोवळ याचा देखील सन्मान होईल मी प्रतीक भाईकरांना विनंती करतो। मित्रांनो अविनाश भोवळ सुद्धा आपल्या कार्यक्रमाला अनुपस्थित आहेत कारण जर आपण पाहिलं तर त्यांच्या घरावरती सुद्धा एक दुःखद संकट आलं आणि त्यांचे मोठे चुलते त्यांना निधन झालं त्यामुळे ते आज आपल्या कार्यक्रमात नाही आहेत परंतु त्यांची उणीव सुद्धा आपल्याला दिसते। यानंतरचा पुढील शुभ सन्मान असेल मित्रांनो गणेश गोताड। मित्रांनो हा सुद्धा एक कलाकार नमन कलेवरती जाणं अक्षरशः त्याचं प्रेम आहे आणि खऱ्या अर्थाने वर्चस्व गाजवलं असा हा कलाकार त्याचा देखील या ठिकाणी सन्मान होतो। मित्रांनो गणेश गोताड याचा सन्मान होतो। मुंबई रंगमंचाचा चांगल्या प्रकारे अनुभव असणारा हा कलाकार त्याने आपली कला चांगल्या प्रकारे प्रेक्षकांच्या मनामध्ये रुजवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या कलेचा वारसा जपत आला अशा कलाकाराचा गणेश याचा सन्मान केला जातोय। या ठिकाणी पुढील शुभ सन्मान असेल तो अर्थात आपल्या गवळण कलाकाराबद्दल नटखट अशी तारा आणि खट्याळ तारा अशी म्हटली जाते असा आपला असणारा कलाकार संदीप घाणेकर। मित्रांनो तो सुद्धा उपस्थित नाहीये त्याचा सन्मान स्वीकारायचा आहे। मी विश्वास दिंगोलकर यांना विनंती करतोय आपण त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे। सर्व कलाकारांचे पुन्हा सुद्धा आपण धन्यवाद व्यक्त करूया सर्वांचे अभिनंदन करूया। नक्कीच यानंतरचा पुढील शुभ सन्मान असेल तो अर्थात खऱ्या अर्थाने मित्रांनो आपण कलाकार कसा असावा कलाकाराचे संयम कसा असावा आणि आपल्यामध्ये अवगत असणारी कला आपण कशा पद्धतीने जोपासावी। आज जर आपण पाहिलं तर कलाकाराच्या भोगीवरती संकट असताना सुद्धा आज कलाकार आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे। ज्या कलाकारानं अक्षरशः कलेवरती प्रेम केलं आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये रुजून गेला आणि घराघरापर्यंत पोहोचणारा आपला कलाकार गवळण कलाकार जो अष्टपैलू कलाकार त्याला म्हटलं जातं खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर गायनाची कौशल्य आहे। चांगल्या प्रकारचं गायन करतो चांगल्या प्रकारचं नृत्य करतो चांगल्या प्रकारचे अभिनय करतो। मित्रांनो असा कलाकार संयमी कलाकार मित्र आमचा एक चांगला कलाकार सन्माननीय युवराज जोशी याचा देखील या ठिकाणी सन्मान आहे। काळा भाजवायचा आहे तर त्याच्यासाठी आयुष्यामध्ये माणसाकडे संकट येतात परंतु आलेल्या संकटांना आपण तोंड देऊन कशा प्रकारे खंबीरपणे आपल्याला उभं राहता येईल ना त्याचं प्रात्यक्षिक जर आपण पाहिलं तर आज युवराज दादा जोशी आहे। मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपल्या सर्वांसाठी लेखा असणारा युवराज दादा जोशी यांचा सन्मान करतो। मित्रांनो यानंतर लगेच जर मनोगत होतील आता जर पाहिलं तर काहीच कलाकारांच्या बोटावरती मोजण्या इतक्या कलाकारांचे सन्मान बाकी आहेत गौरव बाकी आहे। मी मगाशी सुद्धा कार्यक्रमाच्या सुरुवातीला मित्रांनो सांगितलं होतं की बोटांवरचं बोलणं बोटांवरती आला आणि बोटांवरचं बोलणं सत्यामध्ये उतरलं। कार्यक्रमाची तारीख निश्चित होती निश्चित असणारी तारीख आज सत्यामध्ये उतरली म्हणजे आता जर आपण म्हणायला गेलं तर सूर्याच्या ओजस्वी आणि तेजस्वी किरणाने हा दिवस उजळला आणि दिवस उजळलेला दिवस आज आपल्याला कुठेतरी आपल्या कार्यक्रमाची साक्षरता देऊन जाताना आपण पाहतोय आपल्या कलेच्या आणि आपल्या जिद्दीचे कुठेतरी वावा करून जाताना आपण पाहतोय। कलाकाराच्या प्रत्येक कलेचा मित्रांनो या ठिकाणी सन्मान होताना आपण पाहतोय। या ठिकाणी या सन्मान छोट्याशा सन्मानानंतर मी जातोय मान्यवरांच्या मनोगताकडे मी जातोय। सन्माननीय आपल्या भरुडातील कलाकार मित्रांनो हा सुद्धा एक कलाकार आहे ज्या कलाकाराने आजपर्यंत अनेक कलाकार घडवण्याचे प्रयत्न केले एक आविष्कार केला आणि जर आपल्या भारूड कलेमध्ये ज्यांनी एक मोलाचं योगदान दिलं आणि आमच्यासारखे दवडीत कलाकार ज्याने घडवले म्हणजे काय असतं की तू लढ तुझ्या पाठीशी मी आहे तू घाबरू नकोस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं प्रत्येक कलाकाराने त्यांनी सांगितलं आणि ज्यांच्या मनामध्ये एक निश्चित एक त्यांच्या मनामध्ये चांगल्या प्रकारची संकल्पना देखील आपण पाहिजे की मी शिकवलेला शिष्य आज उद्या कुठेतरी दुसऱ्या कलाकाराला शिकवता आला पाहिजे असं त्यांनी घडवलं। ज्यांनी वेळोवेळी प्रत्येक वेळी प्रत्येक कलाकाराला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं असे सन्माननीय आपले सर्वांचे लाडके योगेश दादा बोलते यांना विनंती करतो मित्रांनो या माहिती मित्रांसाठी मित्रांनो पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा।
आपल्यामध्ये अवगत असणारी कला कशा पद्धतीने आपण जोपासावी आणि आपल्यातून असणारा कलाकार आपल्यातल्याच कलाकार अजून कशा पद्धतीने घडत आला या ज्याने प्रयत्न केला ते अर्थात योगेश दादा म्हणते यांना मी विनंती करतोय आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार. भंडाऱ्याला सोडून नटेश्वराला नमन करून माझ्या गावची ग्रामदेवता कुलदेवता यांना नमन करतो. माझ्या मंडळाला सुद्धा मी एक नम्र विनंती करतो आणि त्यांच्यासाठी सुद्धा मी माझ्या मंडळाला सुद्धा चरणस्पर्श करतो. आज या व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर यांना सुद्धा मी नमन करतो. मला जास्त बोलता येत नाही, थोडकं बोलेल. आणि आज टीम सचिन चाहते परिवार यांनी चाहत्यांचं बहुरंगी बहारू आज या सर्व कलाकारांच्या समोर सादर झालं. एक नवीन संकल्पना होती. माझ्याकडे जिम्मेदारीचं काम दिलं होतं सचिन दादाने. मला वाटत होतं की ही संकल्पना माझ्याकडे जी जिम्मेदारी दिली होती की खरोखर मी अशी पार पाडेल की नाही. काय एवढे कलाकार एवढे गायक मोठमोठे गायक चांगले होते, त्यांच्यासमोर परफॉर्मन्स करायचा, त्यांना शिकवावं, मोठ्या मोठ्या कलाकारांच्या गायनामधून त्यांना कोरिओग्राफी द्यावी, अभिनय कसा करावा शिकावं. आणि मी सुद्धा नवीन आहे. जरी मला 27 वर्ष झाली असली तरी सुद्धा मी नवीनच आहे. मी फक्त मंडळाच्या माध्यमातच होतो. पण ज्या वेळेला माणूस दुनियेत फिरतो त्यावेळेला कुठेतरी 4 लोक वेगळ्या वेगळ्या स्वभावाचे मिळतात आणि तिथून आपल्याला अनुभव मिळतो आणि तो या कलाकारामध्ये मिळाला. सांगायला गेलं तर या वर्षी मी जवळजवळ 12 नमन कोरिओग्राफी केली आणि त्याचा मी अनुभव सांगतो. मोठेपणा नाही पण त्याच्यातला अनुभव तुला सांगायचा गोष्ट म्हणजे तुझ्या मुळात की तसं तुम्ही बोललात की आमचं गुरु घराणं आहे, माझ्याकडे शिष्य मंडळी सुद्धा तसं टोकापासून खालच्या टोकापासून वरच्या टोकापर्यंत तुमची शिष्य मंडळी आहे. पण या ज्या मंडळी या जो कलाकार आहेत याच्यात मी सुद्धा 1 वर्ष पाहिलं आहे. जवळजवळ 9 महिने मला वाटतं रेसल झाली. याच्यातला कोणताही कलाकार असा उचलायचा आणि त्याला तुम्ही कोणतीही भूमिका द्यावी, कोणतंही काम द्यावं, त्याने तो करणारच करणार. काम आहे तो कोणतेही असो. तुम्ही बघा त्याच्यातून दिसतंय तुम्हाला कोण कवी आहे, कोण कलाकार आहे. एक छोटी भूमिका असेल तो नाही दादा मला थोडीशी ती करता आली ना तर मी ती करेन, फक्त तुम्ही मला जरा करा जरा हो म्हणून द्या. आणि असे कलाकारच पुढे जातात. जो हा ठीक आहे दिले हा ओके तेवढ्या पुरतं नाही. आणि हे कलाकार तसेच आहेत का शून्यातून ज्या वेळेला मेहनतीने उभा राहतो तोच खरा लाईव्ह पर्यंत पोहोचतो. तर कलाकार तेवढ्या पुरता मर्यादित नसतो, तो शिकत असतो. आज मी माझ्या मंडळापुरता मर्यादित होतो. त्याच्यानंतर काही कला म्हणजे माझ्याकडे मिळाले, मला अनुभव मिळाला. आणि खास करून मी अनुभव अजिबात नाही पण तुम्हाला ज्यावेळेला आपण शिकवतो तुम्हाला खास करून तुमच्याकडे बोट टाकतो त्याला कारण आहे. तुम्ही बरोबर या जेव्हा आपण दुसऱ्याला शिकवतो ना तेव्हा आपल्याकडे ज्ञान जास्त प्राप्त होतं. बरोबर आहे की नाही. आणि आज ह्या कलाकारांबरोबर राहता 70 कलाकार या 70 कलाकारांच्या सानिध्यात राहता मी एकच बघत होतो की प्रत्येक कलाकाराला नजर होती की आपल्याला ह्याच्याकडून काय शिकता येईल, ह्याच्याकडून काय शिकता येईल, ह्याच्याकडून काय शिकता येईल. आणि ते करत असताना त्याच्यातून मी 70 लोकांमधून चांगले गुण निवडले आणि ते मी घेतलेत, आत्मसात केले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या कलावंतांना दिले. आणि म्हणून तुमच्या सर्वांचं मी माझे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर तुमच्या 70 गुण मला प्राप्त झाले 2024 मध्ये. आणि खास करून सांगायचं म्हटलं तर त्या गवळणी कलाकार माझ्याकडे पहिला चांगला होता की मला वाटलं की नवीन कलाकार आहे तर आपल्याला त्यांना कसं करायचं हँडल. मी नवीन आहे, ते सुद्धा माझ्यासाठी नवीन आहे. दादाने मला जिम्मेदारी दिली तर त्यांना कसं हँडल करायचं, काय करता येईल. थोडा विचार करत कमिटी पण त्यांची होती, आपली कमिटी पण होती. पण आपल्याला काय करता येईल का. आणि शेवटी दादाने माझ्यावर एवढा बोजा ठेवला की आता तुम्ही प्लीज बघून घ्यायचं. कारण का ही जिम्मेदारी असते. आपण लोकांपर्यंत आपण पैसे घेऊन आपण सादर करणार होती ती कला सादर करत असताना आपल्याला त्या पैशाच्या मूल्यापेक्षा अजून जास्त त्यांच्यासमोर प्रदर्शन करायचं असतं आणि ही जिम्मेदारी असते. आणि थोडीशी मी प्रयत्न केला, मी जास्त नाही बोलत पण थोडासा प्रयत्न केला. पण त्या कलेला दाद देणारे हे सर्व कलाकार मला मिळाले म्हणून आज तुमचं नाव चांगलं
गुजराती लोक आहेत, त्याच्यात ते मराठी लोक होती तीच फक्त आली होती. पण ज्या वेळेला त्यांचे स्टेटस बघून माझी मॅडमला ह्याच्यातलं काहीच माहिती नाही, अजिबात माहिती नाही, मराठी काय असतं काहीच माहिती नाही, त्यांना फक्त जैन आणि जैन, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. त्यांनी हे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर की हे योगेश तू हे सगळ्या बायका कशा, बायकांमध्ये तू कसं नाचतोस. ऍक्च्युली त्याने सांगितलं होतं की हा योगेश आहे, पण ह्या बायकांबरोबर तू कसं नाचतो, तुझी बायको नाही बोलत का, तू बायकांबरोबर असतोस नाचायला. मी म्हटलं हे मुळात बाईच नाही, या मुळात बायकाच नाही, हे सगळं पुरुषच आहे. म्हणतात अरे वा सुंदर आहे. आणि वाटतच नव्हतं की त्या मुली नाचतात की मुली नाचतात. म्हणजे एक हे आहे त्यांचं ते श्रेय मला वाटतं कोताराला जातं, कारण का ते हुबेहूब स्त्रियांना सुद्धा लाजवेल असं तुमचं ते रेखाटणं होतं ते होतं. आणि त्याच्यासाठी तुमचं धन्यवाद. त्याच्यानंतर त्यांना सुशोभीकरण केलं ते घाणे करीत असतील त्यांनी. म्हणजे ज्या वेळेला काही गोष्टी असतात की नुसतं अभिनय नसतो, त्याच्यात काही काही गोष्टी असतात. त्याचं जसं मेकअप झालं, बॅकग्राऊंड झालं, संगीत झालं, तसं ते कॉस्ट्युमचं असतं, त्याच्यावरती सुद्धा एक हे असतं की बाबा तो अभिनय तो त्या कॉस्ट्युम प्रमाणे सुद्धा परफॉर्मन्स दाखवतो. आणि तो त्यांनी दिला गाणेकरांनी, त्याबद्दल मी सर्वांचं त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि जास्त काही बोलत नाही, आता एवढं जातो, आता स्टॉप झालं, संपला आपला स्टॉप. पण तुमच्यासाठी म्हणून मी मला कवित्व म्हणा किंवा हा माईक टेरिंग म्हणा, मी आता पहिल्यांदा बोलतोय माईकवर. तर भजनमध्ये आता तुला थोडीशी घालतोय प्रयत्न करतोय, पण हे माईकवरती बोललं आता हलत नाही एवढंच, पण नक्कीच कुठेतरी उभा राहील आता थोड्या दिवसाने. आणि म्हणून मी एक कविता तयार केले म्हणजे कोणातरी सपोर्ट करून गेले हे पण सांगतो, तर माझं ते काम नाही. आता आमच्या मंडळातला संदेश दादा आहे, आता नाही उपस्थित, त्याच्याकडे ती जिम्मेदारी दिली आहे, त्याचं बघतो. आम्ही काय पुढे डोळा करत नाही, तुला दिले तुझं करायचं. त्याच्यामुळे आम्हाला ह्याचा काय अनुभव नाही, पण तरी सुद्धा प्रयत्न करतो. जमवून सारे नवे कलाकार, केला रंगभूमीवर त्यांनी चमत्कार. जमवून सारे नवे कलाकार, केला रंगभूमीवर त्यांनी चमत्कार. सचिन चाते परिवाराने केला मुंबईत भारूड कला आविष्कार. रत्न घडवण्याचा मानस त्यांचा पूर्ण त्यांनी केला. सचिन चाहते भारूडाचा जगभर जय जयकार झाला. मेहनत घेतली साऱ्यांनी, डावलं साऱ्यांना करून, मन जिंकली गवळींनी, तालासुरात साऱ्यानेच नाचून. राधे कृष्णाची प्रेम कहाणी हृदयात घर करून राहिली. सुंदर गीतांच्या जोरावर गायकीची चर्चा सर्वत्रच झाली. हे मात्र निश्चित अपरिचित पांगेला काळाला साऱ्या जगाला खरा न्याय मिळाला सचिन दादाच्या लेखणीला. मावळे गवळणी सारे कलाकारांना नवच होतं सारं. गवळणी मावळे सारे कलाकारांना नवं होतं. मुंबई रंगमंचावर कला सादर करण्याचं भाग्य मात्र होतं. धन्यवाद सचिन दादा, तुमचे शब्दात देतो, दुसरं काही नाही देऊ शकत, पण शब्दात तरी देतो. धन्यवाद सचिन दादा, तुमचे शब्दात देतो. जास्त नाही जमलं, थोडं कवितेतच बोलतो. मोठा कलाकार नाही अजून मी शिकतोय. मोठा कलाकार नाही अजून मी शिकतोय. लिहिता बोलता येत नाही, पण तोडकं मोडका होना काहीतरी बोलतोय. एवढं मी कवितेतून थोडस मांडण्याचा प्रयत्न केलाय. बोलायचं भरपूर आहे, पण बोलता येत नाही. पण असं बसून बोललं तर मी तुम्हाला भरपूर बोलू शकतो, पण माईकवर बोलणं नाही माझं. आणि त्याबद्दल सचिन दादांचं मला जी संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि सर्व कलाकारांचे पुन्हा मी चरणस्पर्श करतो, कारण तुमच्यामुळे कुठेतरी मला चान्स मिळाला. आणि आज एवढ्या मोठ्या माणसांच्या मान्यवरांच्या बाजूला मला बसायला दिलं, हे माझ्यासाठी भाग्य आहे. मी कधी बसतच नाही, पण दादांनी पटकन नाव घेतलं आणि नाही बसायचं तर कुठेतरी अपमान आहे मान्यवरांचा, म्हणून मी बसलो. आणि त्यांच्या सोबत बसण्याचं मला एक सुवर्ण संधी प्राप्त झाली, म्हणायला हरकत नाही. सुवर्ण योगच आहे. आणि एवढं मी म्हणून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. कारण जर आपण पाहिलं तर भारूड कलाकारांना त्यांनी घडवण्याचं काम केलं.
ते अर्थात योगेश दादा मुक्ते त्यांचं देखील आपण मनोगत ऐकलं, त्यांची कविता देखील ऐकली, त्यांचा देखील मित्रांनो ह्या ठिकाणी सन्मान होतोय. मी विनंती करतोय सचिन दादा धुमक यांच्या शुभ हस्ते योगेश दादा मुक्ते यांचा सन्मान करायचा. त्या ठिकाणी मधुकर बाबा भंडारे यांच्या शुभ हस्ते यांचा सन्मान होतोय. त्यांच्या कलेचा, त्यांच्या अंगामध्ये असणाऱ्या कलेचा या ठिकाणी सन्मान होतोय, त्यांच्या मेहनतीचा सन्मान होतोय, त्यांच्या जिद्दीचा सन्मान होतोय. त्या ठिकाणी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या मित्रांनो. यानंतर पुढील शुभ सन्मान असेल मित्रांनो. कदाचित आपण पाहिलं असेल की मित्रांनो आपल्या वगनाट्य भारतीय गवळणी कलाकृती संपावी, अर्थात एक अधुरी प्रेम कहाणी ही नाट्य कलाकृती संपावी आणि कदाचित पांगेरा नावाच्या वगनाट्याला सुरुवात व्हावी. होय म्हणता म्हणता 350 वर्षापूर्वीच्या इतिहासाला सुरुवात व्हावी आणि त्यातूनच शिवगर्जना ऐकायला यावी. आणि शिवगर्जना संपताच छत्रपती शिवाजी महाराजांची इंद्री समोर यावी आणि अवघा महल छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने रचून जावा. कदाचित रंगभूमीवरती आणि त्या सेवा सदनामध्ये असणाऱ्या प्रत्येक मान्यवरांच्या मनामध्ये असं वाटावं की जणू छत्रपती शिवाजी महाराज आज या ठिकाणी अवतरले की काय, ही ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका बजावली असेच आपल्या सर्वांचे लाडके कलाकार सन्माननीय सचिनजी पानगरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला. जोरदार टाळ्या वाजवायच्या. ज्यावेळी आपण सेवा सदनामध्ये होतो गर्जना संपावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवेश घ्यावा आणि अवघड सेवा सदन छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जय जयकार व्हावा असं कदाचित आपण पाहिलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो, हा जल्लोष, हा उत्साह आपल्याला निर्माण करायचा आहे. आता जर आपण पाहायला गेलं तर आता आपण सुरुवात केली आहे म्हणजे काय, इतिहासाच्या माध्यमातून लोकांच्या हृदयापर्यंत आपण पोहोचलोय. म्हणजे प्रत्येक कलाकारानं घेतलेली मेहनत, प्रत्येक कलाकारानं आपल्याला साकारलेली भूमिका इतक्या लाख मुळाची आहे की जणू ती प्रेक्षकांच्या हृदयावरती घर करून जाईल की काय अशी होती आपल्याला पाहायला मिळत होती. मित्रांनो, यानंतरचा पुढील शुभ सन्मान असेल ज्यांनी आपल्या कार्यक्रमामध्ये रिहर्सलच्या दरम्यान आपण जर पाहिला ना तर खूप आपण मजा मस्ती केली, प्रत्येक गोष्ट केली, परंतु प्रत्येकावर दिलेली जबाबदारी, त्या दिलेल्या जबाबदारीचं ओझं खांद्यावरती घेऊन प्रत्येक कलाकारानं आपली मेहनत आणि आपली कला सादर करण्याचा प्रयत्न केला. त्यातीलच आपले कलाकार ज्यांनी वगनाट्यामध्ये मराठा हेरची भूमिका बजावली असे सन्माननीय विजयजी माटळ साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी विनंती करतोय सचिन दादा तुंबळकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होतोय. यानंतरचा पुढील शुभ सन्मान असेल मित्रांनो. अख्या गवळणीमध्ये ज्या कलाकारानं वाकड्याची भूमिका बजावली आणि लोकांच्या हृदयापर्यंत घर पोहोचवलं असे रवी गांगरकर ते नाही आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होता. त्यानंतर जर आपण पाहिलं तर ज्या कलाकारानं आपल्या कलेमध्ये, आपल्या या नाट्य कलाकृतीमध्ये अर्थात गवळण कलाकृतीमध्ये ज्यांनी घोगड्याची भूमिका बजावली असे दिलीपजी उदेकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर जर आपण पाहिलं तर पांगेरा नावाच्या नाट्य कलाकृतीमध्ये ज्यांनी आपली कला ज्यांनी चांगल्या प्रकारे सादर केली ते अर्थात किरण अग्रे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मी विनंती करतोय किरण शेगरे यांना की आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी तुषारजी पेंदरे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. यानंतरचा पुढील शुभ सन्मान असेल मित्रांनो कृष्णाचा सखा खास जर आपण कोण पाहिला असेल तर सुदामा आणि त्या नाट्यकृतीमध्ये ज्याने सुदामाची भूमिका बजावली असा मित्र अर्थात कलाकार रोजबाश बिंगरकर याचा
कमी पडतात टाळ्याची साथ कुठेतरी आपल्याला कमी पडते. परंतु आपल्या मनामध्ये असणारी ऊर्जा, आपल्या कलेचा झालेला सन्मान, आणि जर आपण आपल्या झालेला सन्मानाची दाद जर आपण पुढच्या कलाकारात दिली तर नक्कीच आपण पुढच्या कलाकारासाठी प्रेरणास्थान होऊ शकतो. त्या ठिकाणी मंडळ करूया. या ठिकाणी सुनामा अर्थात विश्वास दिंगटकर यांचा सन्मान होतोय. मित्रांनो पुढील शुभ सन्मान असेल ते अर्थात ज्यांनी खऱ्या अर्थानं जर आपण पाहायला गेलं तर मित्रांनो ज्यांनी अक्षरशः आपल्या कलेमध्ये ज्यांच्यावरती जी भूमिका आपण दिली होती त्याच्यामध्ये अक्षरशः स्वतःला झोकून दिलं. म्हणजे त्या व्यक्तिमत्वावरती, त्या कलाकारावरती जर आपण पाहिलं ना तर कोणतीही कला द्या ती सादर करणार, आणि ती ज्या कलेमध्ये अक्षरशः तुम्ही 4 वाक्य द्या त्याच्यावरती 5 वाक्य द्या, परंतु अक्षरशः अतोनात प्रयत्न करून स्वतःला झोकून देणार असा हळाचा कलाकार म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. ज्यांनी पांगेरा नाट्य कलाकृतीमध्ये बाबांची भूमिका बजावली. अक्षरशः मित्रांनो ऍडजस्टमेंट काय असते, कलाकाराला ऍडजस्टमेंट काय असते, कशा प्रकारे आपल्याला ऍडजस्ट करता आलं पाहिजे हे त्यांच्याकडून शिकावं असे संदेश घाले यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो. देखील संदेश यांचा सन्मान होतोय. त्या ठिकाणी जर मित्रांनो पुढील सन्मान असेल, मित्रांनो जर आपण असं म्हटलं जातं की पुंडलिकाची भक्ती इतकी थोर होती की अक्षरशः भगवंताला सुद्धा, विठ्ठलाला सुद्धा त्याच्या द्वारी जावं लागलं. तर अशी आपल्या नाट्य कलाकृतीमध्ये, गवळण कलाकृतीमध्ये ज्यांनी पुंडलिकाची भूमिका बजावली ते अर्थात निलेश कांदिवडे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. नक्कीच मित्रांनो प्रत्येकाच्या नावाचा उल्लेख होतोय, प्रत्येकाच्या कलेचा जयजयकार होतोय. यानंतर जर पुढील शुभ सन्मान जर आपण पाहिला तर सवंगड्यांमध्ये चांगल्या प्रकारची भूमिका बजावली, आणि जर आपण नाट्य कलाकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचं योगदान मावळ्याची देखील भूमिका बजावली असे सन्माननीय श्री दीपक दादा फावरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. मित्रांनो हे व्यक्तिमत्व इतकं हुशार आहे की कोणतीही कला द्या परंतु कला सादर करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो. म्हणजे त्यामागे त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून देण्याचं या ठिकाणी कार्य केलं जातं. अशा दीपक फावरे यांचा सन्मान केला जातोय. या ठिकाणी मित्रांनो पुढील शुभ सन्मान असेल ओके. यानंतरचा पुढील शुभ सन्मान असेल मित्रांनो ज्यांनी कलेवरती आपलं प्रेम दिलं, ज्यांनी आपल्यामध्ये अवगत असणारी कला ज्यांनी जोपासली, ते अर्थात कोणती भूमिका द्या त्या भूमिकेला न्याय देण्याचं काम केलं तो अर्थात आपला लाडका सर्वांचा कलाकार. म्हणजे मी ज्यावेळी नाट्य कलाकृतीमध्ये जेव्हा कृष्णाची भूमिका ज्यावेळी करत होतो त्यावेळी तुम्हाला कदाचित म्हणत होता की मी कंसाची भूमिका करतो. मी आता मात्र या ठिकाणी आपण काहीतरी बदल घडूया असं करण्याचा प्रयत्न करत होता. असा माझा लाडका म्हणजे कृष्णाचा मामा कंस मामा अर्थात माझा मामा प्रशांत मामा याचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. एक चांगल्या प्रकारची भूमिका देखील आपण त्याच्या माध्यमातून पाहिली. खरोखर अक्षरशः कलाकार जन्मताच ती कलेची नाळ जोडली आहे की काय ज्याला आपल्याला असं वाटलं तर देखील त्यांचा देखील सन्मान होतोय प्रशांतजी पास्ते यांचा. या कलाकारासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कोणतीही कला द्या त्या कलेला न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न या ठिकाणी केला जातो. यानंतर मी पुढील सूत्र देतोय. अर्थात आमचे प्रेरणास्थान ज्यावेळी आम्ही त्यांना गुरुवारच्या स्थानी मानतो खरोखर, कारण जर आपण एखादी गोष्ट ज्यावेळी मित्रांनो करत असतो ना त्यावेळी आपण कोणातरी प्रेरणास्थान मानत असतो. आणि ज्या ज्या वेळी या व्यक्तिमत्वाला ज्या वेळी मुंबई रंगमंचावर पाहिला, ज्या व्यक्तीची ज्या वेळी शब्द कानावरती पडले ती कुठेतरी आम्हाला प्रभुत्व करणारी होती, हृदयामध्ये घर करून देणारी होती आणि कुठेतरी आम्हाला प्रेरणा देणारी होती. अशा व्यक्तिमत्वाच्या खांद्यावरती मी आता माईक सोपवतोय. सन्माननीय दीपकजी कारकर साहेब. तत्पूर्वी हा आपल्या पेढ्या घेऊन करायचंय. आपण मित्रांनो पहिल्या सगळी सायंकाळच्या सत्रापासून ज्याने तुम्हाला सगळ्यांना शेवटपर्यंत या ठिकाणी स्तब्ध करून ठेवले. कारण प्रत्येक कार्यक्रमाचा आत्मा आणि गाभा काय असतो तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन. आणि खरं जेव्हा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन योग्यपणाने चालतं तेव्हा खऱ्यात पण त्या कार्यक्रमाची रंगता वाढत जाते. आणि आतापर्यंत तुम्हाला निश्चितपणे कंटाळा हा आलाच नसेल, कारण आपला तुम्हाला सगळ्यांचा अवघडचा आवडता असा सिद्धेश होतेकर. मित्रांनो मूर्ती लहान मात्र कीर्ती महान ज्याच्याकडे पाहिलं जातो तो आपला सिद्धेश आहे. केवळ सांस्कृतिक क्षेत्र नव्हे तर आतापर्यंत मोजकाचा आकडा सांगू शकत नाही
परंतु क्रिकेटचं समालोचन करण्यामध्ये 100चा आकडा ज्याने आतापर्यंत अनेक स्पर्धांना आपल्या समाज लोचनाच्या माध्यमातून सहकार्य केलेला आहे असं आपल्याला सिद्धेश आहे. आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक व्यक्तीच्या अंगात विविध कलागुण असतात. ही कालची 2 दिवसापूर्वीची माझी बातमी होती. आमच्या आगळगावमधील अनन्या खेराडे काही दिवसापूर्वी अदमन पावले तिच्याबद्दल एक तिचा नमनातील व्हिडिओ आणि लेख आमच्या ग्रुपवरती टाकला होता. आणि ती अनन्या या 2 दिवसापूर्वी व्हॉट्सअप समोर तिची बातमी आली की अनन्याची स्टार प्रवाह या चॅनलवरती जो लिटिल चॅम्प हा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये निवड झाली. मित्रांनो बघा, तुम्हाला आम्हा सगळ्यांचे या लाल मातीतील कलाकार आज नमनात तिने एक छोटंसं सादरीकरण केलेलं की परंतु हीच कलाकार जेव्हा टीव्ही चॅनलवरती जाते समजते हे निश्चितपणे तुम्हाला सगळ्यांसाठी एक अभिमानाची बाब असते. आणि खऱ्या अर्थाने या भारतमधील कलाकार देखील असेच आहेत. आज प्रत्येक जण आपल्या गावचं वाडीचं मंडळ सांगत असतो आणि आपण ज्यावेळी हा भारतची निर्मिती केली एवढं स्पष्टपणे सांगितलं होतं की प्रत्येकाला आधी पहिले प्राधान्य आपल्या गावाला द्यावं, आपल्या गावच्या नमनाला द्यावं आणि त्यानंतर आपल्या त्या कामातून वेळ काढून आपण या भारूडसाठी द्यावा. कारण प्रत्येकाला आधी आपला गाव प्रिय असावा आणि त्यानंतर आपण पाहिलं की भारूडची संकल्पना केली. कारण आपण पाहिलं की मुंबईसारख्या रंगमंचावर अनेक मंडळी निर्माण होतात. 2 वर्ष करतात आणि 3ऱ्या वर्षाला त्यांचा काळ समाप्त होतो. पण मित्रांनो सातत्य राखायचं असेल तर आज आपल्याला चाहत्यांचं गौरव भारूड हे सातत्याने हे चळवळ आपण कायम ठेवू. अर्थातच सचिन भोमर यांच्याशी आपण सदैवपणे पाठीशी राहू. जास्त वेळ बोलणार नाही परंतु ह्याच चाहत्यांचं भारूडमध्ये एक महत्वाची भूमिका आणि महत्वाचे सूत्र सांभाळणारा एक अष्टपुराचा कलाकार असेल अर्थातच सिद्धेश जोगठेकर ज्यानं आपल्या श्रीकृष्णाच्या भूमिकेनं आपल्या रसिक प्रेक्षकांना वेळ लावलं होतं. आणि खऱ्या अर्थानं लोकनाट्यामधील जी महत्वाची भूमिका होती ती प्रास्ताविक देखील सिद्धेशच्या आपण उत्तम आणि उत्कृष्ट आवाजातून आपण ऐकलं होतं. अर्थातच या चाहत्यांच्या भारूडमधील एक अष्टपुराचा कलाकार सिद्धेश जोगठेकर याला आपण या ठिकाणी मानाचं नामांकन करून या ठिकाणी सन्मान करतो. महाराष्ट्राचे लोकप्रिय लोकशाहीर मधुकरजी बाबा कंकुले यांच्या शुभहस्ते हा या ठिकाणी सिद्धेशचा आपण सन्मान करतो. निश्चितपणे सिद्धेशकडे वक्तृत्वाची मोठी देणगी आहे. मित्रांनो त्याला नुकताच पुण्यामध्ये देखील एक चांगला पुरस्कार जाहीर झाला. फार कमी आहे त्याच्या नावावरती अनेक पुरस्कार आहेत आणि खऱ्या अर्थानं आपल्या या शाब्दिक बोलीनं तुम्हाला सगळ्यांना तो आपल्याला भुरळ पाडत असतो. अशा माझ्या मित्राचा या ठिकाणी सन्मान होतो. निश्चितपणे त्याची वाटचाल या ठिकाणी वृद्धिगत होणार आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. पुरुष एकदा सिद्धेश या ठिकाणी आभार व्यक्त करेन आणि पुढील सूत्र देतो सिद्धेशकडे. थोड्याच वेळात आपण हा कार्यक्रम सांगतेकडे देऊ परंतु पुन्हा एकदा या सर्वच कलाकारांचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी शाब्दिकपणे आभार व्यक्त करेन. धन्यवाद दीपक सर. खऱ्या अर्थाने माझी इतकी कीर्ती गायली तितका नाहीये. कारण लोक म्हणतात बरा करतो म्हणून मी बरा आहे. कारण मित्रांनो मी जर आज खऱ्या अर्थाने सांगायला गेलं तर काही काळापूर्वी दगड असणारा मी माझ्या जीवनात कोणातरी माणसाचा प्रवेश व्हावा. मी थोडक्यात मोजक्यात भाषेत सांगेन. मला थोडं सकाळ मगातपासून तुम्ही मला ऐकून कंटाळले सुद्धा असाल. कारण माणसाचा ज्यावेळी एकच आवाज आपण ऐकतो तेव्हा कंटाळा येतो. परंतु नाही बाबा म्हणतात म्हणजे नाही आहेत. कारण अशा नामवंत व्यक्तींसमोर आम्हाला एखादी मोठी संधी मिळते ना तर आयुष्यात म्हणजे उजळले भाग्याचा अवघी चिंता वरळी. म्हणजे आयुष्यामध्ये काही नाही झालं तरी चालेल परंतु अशा माणसांचा हात शिरावरती असेल तर कोणतंही कार्य करतो तर यशस्वीरित्या होतं. त्यात काही मात्र शंका नाही आहे. मी थोडंसं बोलतोय कारण जास्त बोलणार नाही आहे. आज खऱ्या अर्थाने सांगायला गेलं तर काही वर्षापूर्वी मी दगड होतो. कारण दगड काय असतो तर आपण पाहिला असेल जंगलामध्ये एखादा दगड असतो उबड धुबड म्हणून असतो. तर त्याच परीचा मी उबड धुबड होतो आणि माझ्या आयुष्यामध्ये अशी एखादी संधी आली आणि त्या संधीचं कदाचित मी सोनं करावं. मित्रांनो मी नेहमी सांगत असतो की आयुष्यामध्ये मिळालेल्या संधीचं सोनं केलं तरच आपण आयुष्यामध्ये यशस्वी करतो. माझ्याकडे देवानी पाठवलेला कदाचित देवदूत असावा मी असं म्हणतो. आणि सचिन दादा धुमट या नावाचा माझ्या आयुष्यामध्ये एक देवदूत आला आणि माझ्यासारख्या दगडाला त्यांनी एक निर्माण बघितलं की या दगडामधून जर आपण पाहिलं असेल की मूर्तिकार फक्त जंगलामधून फिरत असताना एखादा दगड बघतो. त्या हजारो दगड असतात लाखो दगड असतात परंतु त्या दगडापैकी एकच दगड तो निवडतो ज्यातून तो मूर्ती घडवण्याचं कार्य करतो. माझ्या आयुष्यात सचिन दादा सारखा एक देवदूत आला मूर्तिकार आला ज्याने मला घडवण्यासाठी प्रयत्न केला. म्हणजे काय केलं की माझ्यासारख्या दगडाला एक नवा आकार देण्याचा प्रयत्न केला. परंतु आकार देत असताना त्यांना सुद्धा अनेक खडतळ वाटांना सामोरं जावं लागलं होतं. परंतु माझ्यामध्ये असणारी कमतरता मी आयुष्यामध्ये सांगतो सर की आयुष्यामध्ये मी बरेच कार्यक्रम माईकवरती बोलायला मी गेलो तर भरपूर बोलू शकतो परंतु जर रंगमंचावरती नाचणं हा माझ्या आयुष्यात कधी
काही छंद नव्हता, कारण माझी वयाची 22 वर्ष उलटून गेली आणि 22 वर्षामध्ये मी नृत्य काय असतं हे कधीच गेलो नाही आणि कधीच शिकलो सुद्धा नाहीये. कारण तर त्यापासून नमनकला आणि भारुडकला हा माझ्यापासून कुठेतरी वंचित असणारा होता. परंतु एक आवड माणसामध्ये काय असते ना, तर ती आवड आपण कशा पद्धतीने जोपासावी ते देखील प्रयत्न होता, मनामध्ये निश्चय होता. परंतु मी स्वतःला कुठेतरी हरवत होतो आणि कुठेतरी वेगळा मार्ग पत्करत होतो. परंतु असा देवदूत आला आणि सचिन दादा थुमक हे माझ्यासाठी देवदूत असतील आणि जर खऱ्या अर्थाने मला घडवण्याचा शिल्पकार असतील तर योगेश दादा उपटे या दोन साठी टाळ्या वाजवायच्या. कारण आयुष्यामध्ये मूर्तिकार येणं आणि त्या दगडाला घडवणं हे खूप मोठं काम असतं, अवघड काम असतं. ते माझ्या आयुष्यामध्ये आज त्यांनी केलं. आज खऱ्या अर्थाने जर मी सांगितलं तर मी सकाळच्या मुलाखतीमध्ये सुद्धा सांगितलं होतं की मला मुलाखतीमध्ये सकाळी माझी दिशा महाराष्ट्राची या न्यूज नेटवर्कला माझी मुलाखत झाली. त्या मुलाखतीमध्ये मला एक प्रश्न विचारला होता की सर तुम्ही आज मुंबई रंगमंचावरती चांगल्या प्रकारे सेवा करताय आणि ह्या सेवेचं तुम्ही सर्व श्रेय कोणाला द्याल? तर मी सरळपणे सांगून टाकलं, माझं जितकं श्रेय मी माझ्या आईला आणि भावाला देईन तितकं श्रेय या दोन व्यक्तींना देईन. कारण एक मोठेपणाची बाब नाही सांगत आहे. ज्या दिवशी भारुडाचा पहिला कार्यक्रम दिनानाथला झाला, रात्रीचे सुमारे जवळजवळ 1 ते 1:30च्या सुमारास मी मामाच्या घरी गेलो आणि मामाच्या घरी जात असताना दरवाजाची बेल वाजवली. माझी आई कार्यक्रम संपून केली होती. मी मेकअप वगैरे करून नंतर लेट गेलो. 1:30 वाजला असेल. घरामध्ये अक्षरशः माझ्या येण्याची वाट बघत होते आणि मी घरामध्ये गेल्याच्या नंतर ज्यावेळी दरवाजावर उभा होतो त्यावेळी माझी आई आणि माझी मामी त्या दोघी आरती घेऊन उभ्या होत्या. आयुष्यामध्ये काय कमवलं मला माहित नाहीये, मी काय केलं मला माहित नाहीये. कारण तुम्ही म्हणताय म्हणून बरं केलं, कदाचित बरं केलं असेल. पण मला त्या दिवशी खरं वाटलं, कारण माझी आई आज वडील जाऊन आयुष्यातून जवळजवळ 22 वर्ष झाली आणि 22 वर्षामध्ये आज जर तिला पाहिलं, मी 22 वर्ष तिच्याकडून बघत आलो की ती फक्त केवळ तिचा आयुष्यात माझं आयुष्यात बाप नाही म्हणून ती रडत होती. परंतु त्या दिवशी तिच्या डोळ्यात अश्रू पाहिले ना, तर मी घडवलेला मुलगा आणि माझ्या बापा विना छायेत वाढणारा मुलगा आज काहीतरी वेगळं करतोय हे श्रेय सगळं तुमचं आहे. आज जर मला कदाचित तुमच्यासारखी माणसं भेटली नसतील, आज तुमचा जर संवाद नसता लाभला. काल पुण्यामध्ये मला 2 दिवसापूर्वी युवा आदर्श पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मी पहिला मेसेज दादाला टाकला की दादा अशी जीवनात कष्ट घडली की मी जे केलं त्याचं मला फळ मिळालं. कारण आयुष्यामध्ये मी कदाचित मी मगाशी एक लेखनामध्ये 2 वाक्य लिहिली होती की ती मी सांगतो तुम्हाला की मी कदाचित मला नृत्य जमत नव्हतं म्हणून मी वंचित राहण्याचा प्रयत्न करत होतो. की एक वाक्य लिहिलं होतं की जमत नव्हते मला म्हणून देत होतो सोडून, जमत नव्हतं मला म्हणून देत होतो सोडून, मेहनत घेऊन जितीनं दावलं स्वतःला करून. कारण आज समाजामध्ये जर आपण घडायचं असेल ना, तर मित्रांनो स्वतःचा पहिला आत्मविश्वास जिंकला पाहिजे. ते स्वतःमध्ये मला घडवण्याचं काम केलं. मला ह्या 2 व्यक्तींनी सांगितलं भिवू नकोस, तुझ्यामध्ये आहे, तू करू शकतोस. जो माझ्यावरती विश्वास या दोघांनी दाखवला ना, त्याबद्दल मी सदैव आपल्या ऋणात आहे. मी जास्त काही बोलणार नाही, कारण हातात माईक आल्यानंतर बोलणं थांबत नाही, शब्द थांबत नाही. मी शेवटला एकच सांगेन मित्रांनो, टीम सचिन चाहते परिवार हा एक धागा आहे आणि धाग्यामधली ही सगळे आपण खुला आहोत. जोपर्यंत त्या धाग्याला जर आपण पाहिलं ना, जोपर्यंत कोणती गोष्ट एकत्र येत नाही ना, तोपर्यंत त्या धाग्याचं मूल्य आपल्याला कळत नाहीये. वेळ संपत आलाय, शेवट धावतं घेतोय. धागा सचिन चाहते परिवार हा एक धागा आहे आणि त्या धाग्याचे सर्व शिलेदार आपण आहेत मित्रांनो. धाग्यातले शिलेदार म्हटलं जर आपण त्या धाग्यासाठी फुलं आहोत आणि ही एक माळ आहोत. सचिन चाहते परिवार हा एक माळ आहे आणि मित्रांनो या माळेतील एखादंही फूल निसून देऊ नका, कारण एखादंही फूल निसटलं तर खूप यातना सहन कराव्या लागतात. मित्रांनो आजवर आपण जसे एकत्र आलोय, जसं आपण कुटुंब एकत्र झालोय, तसंच आजवर आपण चालू ठेवूया. आणि मी थांबतोय, मी विनंती करतोय, मी इथेच थांबतोय मित्रांनो. वेळ झाले
झालेला आहे. मी शेवट येतोय, शेवटाकडे मित्रांनो येणार आहे. परंतु त्यापूर्वी जर आपण पाहिलं ना तर मित्रांनो ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून ही संस्था एक उभी राहिली, हे भारूड नावाची संकल्पना मनामध्ये रुजू झाली. मी सचिन दादाला विनंती करतोय, आपण मोजक्या शब्दात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे, वेळ नाही आपण, परंतु आपला अनुभव आपण शेअर करायचा आहे. नक्कीच मी सचिन दादाला विनंती करतो. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, माझे गुरुवर्य, माझ्या घराण्यातील सर्व प्रतिष्ठित, वेळोवेळी माझ्या मागे उभे राहणारे बाबा असतील, आमच्या घराण्याचे अध्यक्ष असतील, मुळेदादा असतील, गुरु समान माझ्या पाठीशी, मग सुख असो या दुःख असो या सर्व पाठी राहणारे माझे आदर्श धनाजी वीर असतील, माझे वस्ताद तुषारजी बंदरे, आणि जिथपासून मी या कलेत मुंबईच्या रंगमंचावर आहे, मेकअप मॅन म्हणून माझ्या सोबत असणारे गंगाराम गोताळ, आणि आपल्या परिसरातील, आपल्या पंचक्रोशीतील एक कलाकार, त्याला अगदी पेपर असो, बातम्या असो, सोशल मीडियावर जन जाहीर करणारे माझे बंधू दीपकजी गायकर असतील, या सर्वांच्या सानिध्यात आज हा टीम सचिन चाहते परिवारचा गुणगौरव सोहळा संपन्न होत आहे. मला आनंद आहे की हा सोहळा नाही तर आपला सणच आहे की नाही. तर या सणासाठी आलेल्या सर्व कलाकारांचे मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो. आणि आपण दिलेला वेळ, ज्या दिवशी या भारूडची पहिली मीटिंग झाली, कालकर बंधूंनी आठवण करून दिली होती, त्या दिवशी माझ्या डोळ्यात अश्रू होते. होय, डोळ्यात अश्रू होते, कारण त्या दिवशी मी तुम्हाला शब्द दिला होता की तुम्ही मला वेळ द्या, मी तुमचं नाव रोशन करूनच दाखवेल. त्याप्रमाणे सर्व कलाकारांनी आपला वेळ, अमूल्य वेळ, मुंबईच्या या धावपळीच्या जीवनात वेळ कोणाकडे नसतो. कोणाला विचारलं आणि मला वेळ नाही, अशा वेळी आपण वेळ जो दिला तो आज वेळ त्या वेळाचं चीज झालंय असं मला वाटतं. कारण आज जरी भारूडचे 2च कार्यक्रम, 2 शो झाले असतील, पण ते 2 शो नाही, 200 शोचे तुम्ही बरोबर केले. हे अभिमानाने सांगतो, कारण तुमची मेहनत. आज राधेचा भूमिका ह्या प्रदीपनी म्हणजे सांगायला बघा किती मेहनत घ्यावी लागते. जे एकटे सरांनी जेवढे शिकवलं तो हा पोरगा एकटा करून एकटा करायचा, असं कुठे बघायला नाही मिळत की एकटा येऊन त्या मैदानात रेसर करतोय. अरे कोण नाही, मी कशाला येऊ, अशाच भावना प्रत्येकाच्या असतात. पण ह्या प्रदीपने एकटा येऊन रेसर करायचा, पण म्हटला नाही कधी की कोणी नाही तर मी कशाला जाऊ. असे खूप कलाकार आहेत. ह्या सर्वांच्या मागे श्रेय आहे आमचे योगेश ओपटे सर. त्याने खूप म्हणजे मध्यंतर मी माझा शक्तीपुराचा कार्यक्रम असल्यामुळे दसरा सीझन किंवा गणपती सीझन मी दुर्लक्षित होतो भारूड पासून, फक्त ओपनिंग करून दिली होती. त्यावेळी पूर्णच्या पूर्ण हा बाज आज साथ सांभाळला ओपटे सरांनी. आणि अविनाश माजलेकर आज इथे मागे, ह्याने सुद्धा उत्कृष्ट असं लेखन, गौरवाचं लेखन, एक नवीन विषय आपल्या समोर सर्वांसमोर मांडला. अविनाश माजरेकर यांचं सुद्धा खूप खूप कौतुक करावं एवढं कमी आहे. तसेच एक आवर्जून सांगायचं मला की आज जेव्हा ह्या प्रवाहात जात असताना खूप अडचणी येत असतात, तेव्हा फक्त स्वतःशीच बोलायचं. कधी कधी स्वतःशी बोला, त्या प्रश्नांचं उत्तर आपोआप कळतं. असं मी सतत करायचो, स्वतःशीच बोलायचो की कसं होईल, काय होईल. शोची तारीख जवळ आल्यानंतर डिप्रेशन मध्ये आलं होतं. पहिला शो करतोय, नाव तर झालं, गेले 1 वर्ष आम्ही रेसर होतोय, 1 वर्ष रेसर होतो, काय दाखवणार आहे अशी उत्कंठ वाटते. तेव्हा एवढा प्रेशर येतो, तेव्हा स्वतःला कधी समजत नाही मी करणार आहे. असा जेव्हा मंत्र लागतो ना तेव्हाच माणूस यशस्वी होतो. हा माझा अनुभव आहे, कारण ह्या सर्वातून मी केलोय. आणि ह्यातून जात असताना माझ्या मागे अनेक असंख्य हात आहेत. मग चाहते परिवार असेल, माझे गुरुवारी असतील, माझे हितचिंतक असतील, माझे आई वडील असतील, माझा संपूर्ण परिवार असेल, ह्या संपूर्ण परिवाराने मला झेललंय, तेव्हा हे भारूड निर्माण झालंय. जास्त वेळ घेत नाही, कारण वेळ खूप झालेला आहे. फक्त एकच सांगतो, त्यावेळी बोलवतो की तुम्ही मला वेळ द्या, मी तुमचं नाव करून दाखवेन. हीच वेळ ह्या पुढे सुद्धा मला द्या अशी मी आशा व्यक्त करतो. आणि पुढे वाटचालीसाठी सर्व कलाकारांना शुभेच्छा देतो. धन्यवाद पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं, उपस्थित सर्व कलाकारांचं. मन खूप बोलायचं होतं,
पण वेळ नाही, कारण वेळ कुणासाठी थांबत नाही. तर सर्वांची रजा घेतो आणि पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. सर्व गुणगौरव, सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन. टीम सचिन चाके परिवारातर्फे आपले खूप 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 आभार. धन्यवाद. बघा, आपला एक सन्मान होतोय आपल्या कलाकारांमार्फत. आपण प्रत्येक कलाकाराचा सन्मान केला. नक्कीच की सचिन दादा यांचा सन्मान होतोय. मी विनंती करतो कलाकारांना आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा. व्यासपीठावरच्या मान्यवरांना सुद्धा विनंती करतोय. तसेच आपल्या कलाकाराकडून एक सप्रेम भेट आहे, एक मला ती सुद्धा स्वीकारायची आहे. सर्व कलाकारांना पण विनंती करतो आपण घ्यायचं आहे. एक छोटीशी भेट कलाकारांची एक आठवण आहे म्हणून ही देखील या ठिकाणी आपण देतो दादाला. नक्की सर्व कलाकारांना उत्सुकता लागेल की भेटवस्तू काय असेल. आणि या ठिकाणी सर्वांची मार्फत भेटवस्तू दिली जाते. एक दादाच्या घरात टीम सचिन चाके परिवाराचं पहिल्या परिवाराचं भारी वाटवावं आणि कदाचित भिंतीवर असणारी नजर जावी आणि आपल्या काळजामध्ये एक आठवण यावी असा एक क्षण देखील दादा अनुभवणार आहे. त्यात काढून शेजारी सर्व कलाकारांना कलाकार यायचा आहे. आपल्यासाठी फोटो घेतला जातोय. फोटो म्हणजे काय असेल तर मित्रांनो आपली एक आठवण असते ती काळजामध्ये रुजून ठेवावी लागते. ती देखील या ठिकाणी घेतलं जातं. थोडं मध्ये हा पोल मध्ये येतो ना, त्यामुळे पोल मध्ये येतो ना. दोन फॅट एक इकडनं थँक्यू. धन्यवाद सर्वांचे. मी आनंद शेटाकडे येतो. मित्रांनो आपला वेळ निघून गेलेला आहे. मी भेटतो मार्गदर्शन. आता जर आपण पाहिलं तर ज्या कलाकारांनी अनुभवकलेची सेवा केली अर्थात त्यांना एक चांगल्या प्रकारचं ज्यांनी चांगल्या प्रकारचं लेखन केलं, ज्यांनी या कलेवरती चांगल्या प्रकारचं वर्चस्व गाजवलं, टीपी सिरियलच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचणारे अर्थात सन्माननीय श्री झराची जी देव सर यांना विनंती करतोय आपल्या वारीतून आपलं पुरस्कार मार्गदर्शन करावं. हॅलो, धन्यवाद. माझ्या कुलदेवतेच्या, ग्रामदेवतेच्या आणि श्री सद्गुरू बचनाथ स्वामी महाराजांच्या जमीन नतमस्तक हो. मी माझ्या 2 शब्दांकडे वळतोय. मला वाटतं वेळ संपलेला आहे. हे नाचाच्या बारीसारखं झालेलं आहे. नाचाच्या बारीला गेलो आपण बघायला की शेवटचा तुरेवाला असो सचिन मोर्म ओरडत बसतात, अरे शक्तीवाला एवढे टाइम घेतला तेवढा टाइम घेतला आम्हाला काय येतं. तशी माझी आज परिस्थिती झाली. तर खूप काय सांगायचं होतं, पण बोलत असताना मला मी आता पंधरे भावांना बोललो, माझ्यापेक्षा वरिष्ठ जेवढे चांगले बोलले त्यांनी मार्गदर्शन, मी काय मार्गदर्शन करणार. त्यांनी मार्गदर्शन आम्हाला दिलं, त्यांच्या मार्गदर्शन आम्ही मोठे झालो
आणि त्याच्यानंतर आपण बोलायचं म्हणजे खूप हे वाटतं की बरं नाही. पण बोलला कलावंत आहे, हाडाचा कलावंत आहे, 61 वर्ष पूर्ण आहेत. आणि या 61 वर्षामध्ये जवळजवळ पहिली 15 वर्ष सोडली तर 15 वर्षाच्या नंतर मी पूर्ण या कलेमध्ये झोकून दिलं होतं. ते जागडे नृत्यापासून जागडे, शाहिरी, नमन, नाटक ते टीव्ही सिरियल पर्यंत 100 मध्ये महेश मांजरेकर बरोबर पहिला काम करणारा मी. त्यावेळेस हे नव्हतं, मीडिया नव्हती की रात्री काम केलं की सकाळी आला मी एवढं काम केलं की हा हिरो बरोबर केलं तेवढं केलं. पण मी फक्त टीव्ही सिरियलला काम केलंच नाही तर आज पाहिलं तर माझ्या याच्या तालमीतून तयार झालेला वैभव शिंदे, सीताराम शिंदेचा मुलगा आज चांगला टीव्ही सिरियलला समोर. आणि असे कलाकारांना तुम्हाला काहीतरी द्यायचं होतं पण आज वेळ संपलेला आहे. पण पुन्हा कधीतरी देईल. पण पूर्ण कधी पहिल्या विषयावर येतो की हा ज्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं मंगेरा भारूडच्या उद्घाटन झालं त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. म्हणून मी सांगितलं परवा आम्ही परवा 2च दिवसापूर्वी आम्ही राजापूरपर्यंत फिरत होतो. त्यावेळी त्यांना सांगितलं योगाने फक्त तो कार्यक्रम बघायला आला नाही मला की कारण माझा दुसरा कार्यक्रम गावी होता. आता तुम्ही म्हणा आता 61 वर्ष झाले ते कुठले कार्यक्रम करताय, बरोबर की नाही. आणि त्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी टेटला माझा कार्यक्रम आला. यांच्यासारखे आमचे चाहते होते, यांनी पण लिहिलं होतं काहीतरी अरे काय 61 वर्ष झाले तरी तुमच्या अजून स्टॅमिना काय आहे. स्टॅमिना काय आहे तर स्टॅमिना हा आहे, यांचे आशीर्वाद आहे, यांचा सहवास आहे, यांच्यासारखे आमचे शिक्षण परिवार आहे आणि यांच्यासारखा पाठीमागे आशीर्वाद आहे. म्हणून आजही मी म्हणालो माझी सुनबाई आता साहेब हॉस्पिटलला मोठे डॉक्टरचे मला मुलगा होता तुम्ही काय बाहेर कामाला साडीबिडी लावू नका हा ते आवडणार नाही तिला. परवाच त्याने माझा व्हिडिओ टाकला. नातू झाल्या, नातवाला माझी ती कॅसेट जी मी साडी लावलेली कॅसेट मावशीची नाचत होते ती नातवाला दाखवते बाबा आजोबा नाचताय. म्हणजे आतापासून माझ्या सुद्धा वडिलांच्या आजोबापासून आमचा वारसा चाललाय तर आता माझ्या नातवापर्यंत चाललाय. त्याचं जिवंत उदाहरण हे आहे. म्हणून बाकी काय तर तुम्हाला सांगणार नाही. मी तुम्हाला एवढंच सांगेन की मी आज आपण सगळ्यासाठी कामं करतो. आज यांच्यावर प्रसंग पडला, ऑपरेशन थिएटरला गेले, मला जीव राहीना. आता मी गावी असतो, माझी सगळा परिवार मुंबईत आहे पण मी एकटा गावी असतो माझ्या वडिलांची सेवेसाठी. आता पाहिलं त्यांनी त्या दिवशी सकाळी माझ्याकडे एक दिवस रात्री राहायला त्याने बघितलं. मी माझ्या वडिलांसाठी आम्ही दोघं राजापूरला जाणार होतो पण वडिलांसाठी मला 5 वाजता उठावं लागलं. त्यांच्या जीवनाची गोष्ट म्हणून आम्ही दोघांना 6 वाजता निघावं लागलं. पण त्यावेळेला ज्या वेळेला त्याला ऑपरेशन थिएटरला गेलं मी याला सांगितलं तू कसं पण तिथे जा ऑपरेशन थिएटर मध्ये, मला फक्त त्याचा व्हिडिओ कॉल करून त्याला फक्त दाखव. आपला काय नव्हतं तिथेला घेऊन हा हॉस्पिटलमध्ये गेला आणि व्हिडिओ कॉल केला. याला सांगितलं बाबा रे तू काय घाबरलो नको, तू बरा होणार. आणि ज्या दिवशी बरा होशील पहिली जी बारी नाचाची होईल त्या बारीला मी उपस्थित राहणार. मित्रांनो बारीसाठी गावावर इथे आलो. असे भाग असतात आणि खरी ही ताकद आहे ना ही कलावंतामध्ये. मित्रांनी त्यांच्यासाठी की नातेवाईकांनी घरातल्यांनी किती केलं असेल कळेल पण जे बाहेरच्या लोकांनी जे केलं ना ती खरी ताकद ही कलेची. म्हणून सांगतो या कलेला कोणी कमी लेखू नका. बघितलं तुम्ही सुद्धा कमी लेखू नका. हे काय त्याचं फक्त 5 मिनिटात सांगतो की आज बऱ्याचशा गोष्टींनी सर्व कलावंतांनी सगळ्या कलाकारांनी गावासाठी केलं, आपल्या वाढीसाठी केलं, मंडळांसाठी केलं पण स्वतःसाठी आतापर्यंत काय केलं कुणी केलंय का सांगा. हे आमचे पंधरे आता एवढे हे झाले पण सांगावं त्यांनी आपली कला कुणाला तरी विकली की त्या कलेच्या माध्यमातून 1-2 लाख भेटले नाही भेटले. पण मित्रांनो तर हप्ता सांगतो की शासनाने आपल्यासाठी काहीतरी ठेवलेलं आहे. शासनाने आपल्याकडे ठेवलेला पण आपण तिकडे दुर्लक्ष करतो आणि तिकडे कोणी नाही बघितलेलाही आहे आणि आपला बंधू तुम्हालाही आहे. आज मी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा तालुका अध्यक्ष झाल्यापासून 12 लोकांना मानधन चालू केलं. त्याच्यामध्ये मी पण आहे. आणि आज जर तुम्ही सर्व्हिस केली तरी मला वाटत नाही तुम्हाला पेन्शन चालू होईल कारण आता तो विषय बंद झाला गव्हर्नमेंटचा. पण मला 5,000 रुपये पेन्शन मानधन आता ह्या महिन्यापासून चालू झाले. कमी होते तर 5 ताकद आहे की नाही कलेमध्ये वही कला टिकायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी आता ही मुलगी कुठल्या तरी आपलं काहीतरी काम केलं हिने आतापासून तिचे जे पुरावे आहेत फोटोचे आहेत, फोटो असेल पॅम्पलेटवरचं नाव असेल किंवा काय असेल ते आतापासून जमा करून ठेवायचे. आणि तुमचं किती वय आहे साधारण?
38 म्हणजे 50 वर्ष म्हणजे 12 वर्ष बाकी आहे ना तुम्हाला. 12 वर्षामध्ये तुम्ही सगळे पुरावे तुम्ही सादर करू शकता. ते सर्व कलाकारांना बघितलं तुम्हाला सुद्धा आहे, महिलांना सुद्धा आहे कलावंतांना. आता आमच्याकडे सुद्धा 2 महिलांना मी चालू केले. पण तुम्ही सुद्धा सर्वांना असं करायला पाहिजे की आपण हे काम करत असताना आपण आपल्या भविष्याचं सुद्धा करण्याचे. मी आता आमच्या मुलांना सांगतो, जरी माझ्या मुलांनी मला काही दिलं नाही तरी मी माझी चौकीच्या कलेच्या माध्यमातून 5,000ची मी करून ठेवले. तुम्ही सर्वांना सांगतो की सर्वांनी आतापासून आपले फाईल तयार करा. प्रत्येक वर्षाचा कार्यक्रमाचे फोटो, प्रत्येक नाव आणि पुढे काय करतात त्याच्यासाठी मी सक्षम आहे. मला उद्योग करायला त्याच्यावर मी भले गावावर इकडे आलं जातात बदलवा तुमचं पण करा. कारण मालकांचं केलं आता मुंबईतून केले, गणपत मालकांची आपण मुंबईतून केले, मुंबईतून करायचं करू. तर सर्व कलाकारांना आणि मी सचिनला देणाऱ्या शुभेच्छा आहे. त्याला गेल्या वर्षी एक शाहीर म्हणाला होता, काय नाव राजेश शिकत ना, काय होतं तुम्ही एक बारी करा ना, तुम्ही काय माझ्या किती बारी होता म्हणून त्याला पहिली बारी यावर्षी मी दिले 27. पहिला मी सांगितले आता याच्या पुढे त्याचा कार्यक्रम होणार आणि या कार्यक्रमाला जायचं आणि त्याला शुभेच्छा द्यावे, त्याला पुढे घेऊन जायचं कार्यक्रम आहे. आम्ही खूप काय करतो पण आपण काय काय पत्रकार आमच्याकडे हे देत नाही. परत अभिनंदन पहिलं ते तुमचं की परवा मला पुरस्कार मिळाला. आम्ही गावी असतो आम्ही कुठेच उल्लेख नाही केला, त्यांना सुद्धा पुरस्कार मिळाला. मी पाहिलं मला अभिमान आहे की आपल्या कुठेतरी पहिला कलावंताने किंवा कार्यकर्त्याने जेव्हा पुरस्कार मिळतो ना तेव्हा त्याला अभिनंदन झालंच पाहिजे. मी आता फार बोलतो धावतो होतं. पुन्हा एकदा तुम्हाला सर्व कलाकारांना स्त्री पात्र केलेलं भूमिका पुन्हा येते पुढे गेले. हा आधी बघा हो माझ्याकडे लक्ष द्या. मी आधी साडी लावतोय, 60-61 वर्ष झाले साडी लावतोय. म्हणून तुम्हाला पुढे जायचं असेल ना तर सर्व कोणतीही भूमिका असू दे ही कलावंतांनी केली पाहिजे आणि त्या कलेतून पुढे केलं पाहिजे. आणि दुसरे शेवटचं सांगेल, पहिलं सचिन मत ना विसरलं नाही पाहिजे. कारण ज्याच्यामुळे आपण आलो सांगतोय जय जय महाराज. मागून बोलल्याप्रमाणे 27 तारखेला माझा शुभारंभ शक्तीपुराचा होत आहे. तरी सर्वांनी एक तिकीट मिळून हा कार्यक्रम बघायला यायचा आहे. कारण हा कार्यक्रम एक सामाजिक कार्याच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. तर एक तिकीट घेऊन प्रत्येक कलाकारांनी त्यासाठी सहकार्य करा अशी मी विनंती करतो. नक्कीच एक गुणाचं मार्गदर्शन देखील आपण पाहिलं की कलाकार कसा असतो, कलाकाराला वेळ नसतं हे देखील आज अनुभवलं. मित्रांनो आयुष्याची 61 जवळ आली म्हणजे काय म्हणतात की आपल्यामध्ये असं म्हटलं जातं की माणूस जॉब 60 मध्ये रिटायर होतो, वयाची 60 वर्ष झाली म्हणजे आरामाची खुर्ची आली. परंतु तो माणूस आराम न करता आपल्यामध्ये अवगत असणाऱ्या कलेची सेवा करतात. मित्रांनो तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कला असल्याने कलेचा सेवक आहे आणि ती कला जोपासली जाते. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देऊया. मी मगाशी उल्लेख आहे का आपल्या दीपक कारकर साहेबांना परवाच्या दिवशी पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. प्रेरणा आहे तर या माणसाकडे बघून आपण जगलं पाहिजे मित्रांनो. कारण मी सांगत असतो, मी मगाशी सुद्धा सांगितलं की ह्या माणसाला प्रेरणा घेऊन मी आजपर्यंत इथे उभा राहिलो. खरं तर खऱ्या अर्थाने आता आपण या शेवटच्या सन्मान सोहळ्याकडे येतोय. मित्रांनो या आपलं जर बहुरंगी भारुड आणि त्या भारुडामध्ये एक लेखणी आपल्याला पाहायला मिळाली. गवळणींच्या स्वरूपात एक अतोली प्रेम कहाणी म्हणजे पारंपरिक गवळण आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्या गवळणीचे लेखक एक स्वतः दिग्दर्शक आहेत, चांगल्या प्रकारचे फोटोग्राफी देखील करतात. असे सन्माननीय अविनाशजी मांजरेकर यांचा देखील सन्मान इतरांनी विनंती करतोय की अविनाश मांजरेकर यांचे जर कोणी हितचिंतक असतील तर त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारला तरी काही हरकत नाहीये. तर त्यांच्यापर्यंत सन्मान पोहोचवायचा. धन्यवाद आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये. मित्रांनो मी शेवटाकडे येतोय. मजले सजलेल्या या मैफिलीसाठी फुलतुऱ्यांचा हार कशाला, सजलेल्या या मैफिलीसाठी फुलतुऱ्यांचा हार कशाला, जीवलगांच्या या मैफिलीमध्ये आभाराचं भार कशाला. परंतु मित्रांनो आपण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी तुमचे आभार नाही मानणार आहे. कारण आयुष्यामध्ये प्रत्येकाला पुढे जायचं आहे. कारण जर आपण पाहिलं तर सचिन दादाच्या डिग्रीला पुढे जायचं आहे, आपल्यासारख्या नामवंत कलाकारांना पुढे जायचं आहे. तर अशा या नामवंत व्यक्तिमत्वांच्या सानिध्यात आपल्याला राहायचं आहे. तर राहायचं असेल, यशाचं उंच शिखर गाठायचं असेल तर कोणाच्या आभाराचं भार नको, तर कोणाच्या शुभेच्छांच्या ऋणात आपण राहूया. म्हणून आपण आलात वेळात वेळ काढून. कारण जर आपण म्हटलं जातं मुंबई सारख्या शहरामध्ये वेळ हा पैशासाठी मोजला जातो. त्या वेळेला महत्व देऊन तुम्ही इथपर्यंत आलात त्याबद्दल मी आपल्या सदैव ऋणात आहे आणि आपले धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद व्यक्त का करतो कारण शब्दांनी
झालेला वाद आपण शब्दाने मिटवू शकतो, परंतु एखाद्याच्या आभाराचं भार जर आपल्या खांद्यावरती असेल तर आपण खांद्यावरती कोणाचं भार घेऊन जगू शकत नाहीये. मी आभार मानण्यासाठी मी विनंती करतोय, आपल्या सर्वांच्या हृदयात जागा करून ठेवण्यासाठी शेवटाकडे येतोय. शेवटचं दीपक कारकर साहेबांना विनंती करतोय, आपण कार्यक्रमाचा शेवट करायचा आहे. वेळ फार झाला आहे, परंतु ह्या माईकवरती एवढं प्रेम आहे ना, बायकोवरती कमी आहे, पण याच्यावरती असतात. कारण ज्या ज्या कार्यक्रमाला गेलो त्या ठिकाणी निश्चितपणे प्रत्येक आयोजक संयोजक आपल्याला बोलण्याची संधी देत असतो आणि आपण आपल्याकडे ते कला एक अधिकृत आहे आणि म्हणून कोणताही मोठेपणा न करता आपल्या कलेचं त्या ठिकाणी प्रदर्शन करत असतो. या ठिकाणी निश्चितपणे झराजी माऊलींनी सांगितलंय की त्यांचा नियोजित जो कार्यक्रम आहे शक्तीपुऱ्याचा, अर्थातच आपल्याच घराण्यातील आपल्याच शाळेत घडवण्यासाठी पुरवण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे. यातून कोणत्याही प्रकारचा मला आर्थिक फायदा होईल यासाठी मिळवणं ह्या कार्यक्रमाचा हेतू नाहीये. आणि खऱ्या तर हा या मुस्मातील आमचे गुरुबंधू अर्थातच शाळेचे जे भूपत पावसांचा 15 शेतकऱ्याचा सामना होणार आहे. आपण सगळ्यांनी या ठिकाणी जेवढे उपस्थित आहेत आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून द्यायचं आहे आणि त्यांना एक तिकीट घेऊन आपण मोठ्याचं सहकार्य करूया. आपण पाहतो की सचिन जाधव परिवार आणि ह्या परिवारात आजचा हा नियोजित संकल्पित कार्यक्रम अर्थातच सगळ्या कलाकारांचा गुणगौरव सोहळा आणि ह्या कलाकारांचा गुणगौरव सोहळा करत असताना या ठिकाणी मी शाब्दिकपणे त्यांचे आभार व्यक्त करेल की ज्यांनी हे कॅमेरामॅन या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये स्मरणीय आठवणी कायम टिकून राहणार आहेत. जे टिकलेत ते सगळे माझे कॅमेरामॅन मित्र, याचे देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आभार व्यक्त करेन. आणि आजच्या या कार्यक्रमाला मी त्यांचा या ठिकाणी झराजी माऊलीला विनंती करेल की आपण त्यांचा पुष्पगुच्छ देऊन आणि शहर देऊन या ठिकाणी त्यांचा यथोचित सन्मान करावा. दादा, आपण या ठिकाणी हा सन्मान स्वीकारायचा आहे, कारण आताच्या ह्या योगामध्ये सोशल मीडियावरती त्याचप्रमाणे माऊलींचे भाषण सुरू झाले यांना देखील विनंती करतो आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. कॅमेरामॅन सोबत बघा आपला देखील सन्मान. मी ज्येष्ठ शास्त्री मधुकर बाबा पंधरे आपणास विनंती करेन की आपण त्या बंधूचा या ठिकाणी सन्मान करावा. बघा, प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक व्यक्तीकडे विविध कलागुण असतात. कॅमेरामॅन देखील हे देखील एक वेगळे क्षेत्र आहे मित्रांनो, आणि ह्या क्षेत्रामध्ये हा सुद्धा आमचा एक चांगली कामगिरी करतो आणि त्याचा आपण या ठिकाणी सन्मान करतो. मी जास्त वेळ घेणार नाही, या कार्यक्रमाची सांगता करतो. आजच्या या कार्यक्रमाला खास मित्रांनो रत्नागिरीवरून मुंबईत आपल्या शिष्यासाठी ज्याने या ठिकाणी आवर्जून उपस्थिती दर्शवली ते आमचे मित्र आणि आदरणीय झराजी भाऊ, त्याचप्रमाणे व्यासपीठावरती मधुकर पंधरे, त्याचप्रमाणे आनंददादा मुगळे, त्याचप्रमाणे शहर तुषारजी पंधरे भाऊ आणि नैपथ्यकार गोथड माऊली, अशी ही आजच्या कार्यक्रमासाठी या व्यासपीठावरती मान्यवरांची मांडली आहे. आणि तुम्ही सगळेजण आज या ठिकाणी आपला वेळ काढू, कारण मित्रांनो मुंबईसारख्या ठिकाणी एखादा कार्यक्रम घडला की वेळेला फार महत्व असतं आणि आपल्या कामकाजातील वेळ काढून तुम्ही हा आपला आयुष्यातील एक महत्वाचा सन्मान, अविस्मरणीय सन्मान स्वीकारण्यासाठी तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात. काही जण अनुपस्थित आहेत, परंतु त्याचा देखील आपण या ठिकाणी नामोल्लेख केला. त्यांचं देखील योगदान या भाऊसाठी महत्वाचं होतं. जास्त वेळ गेला नाही, परंतु एकदा तुम्ही हे सगळे कलाकार असाल, परंतु प्रत्येक कार्यक्रमामध्ये पडद्यामागील कलाकार देखील महत्वाचा असतो. ज्यांचं नामोल्लेख केलेलं असे असंख्य पडद्यामागील कलाकार ज्यांनी पडद्यामागून या मंचाला बोलायची साथ दिली, अशा सगळ्यांचाच या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आभार व्यक्त करेन. पुढे शेंगा मित्रांनो देवीचे डोळाचा हा एक शानदार भव्य दिव्य असा हा सोहळा या ठिकाणी पार पडला. पुढे शेंगा सगळ्यांचाच या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. सुखम देखील कोणाचं या ठिकाणी नाव राहिलं असेल तर देखील क्षमस्व आणि पुणे शेंगा या एका भव्य दिव्याच्या सोहळ्याची सांगता झाली असं या ठिकाणी मी माझ्या शब्दात व्यक्त करतो. आणि